आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 4 वेद असतात, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्याच्या पलीकडे काही माहीत नसतं. पण त्याच्या आधी एक सांगते, जेव्हा आपण ह्या स्त्रियांचा अभ्यास करतो यांना आपण ब्रह्मवादिनी असं म्हणतो, म्हणजे फिलॉसॉफर्स. फक्त गार्गी आणि मैत्रेयी नाही आहेत, एक सुलभा ब्रह्मवादिनी पण आहे. पण हे कुणाला माहिती नाहीये की ऋग्वेदात 21 स्त्रियांनी रचलेली सूक्त आहेत. याज्ञवल्क्य कोण होता हे आधी पाहायला पाहिजे. मैत्रेयी म्हणाली, यदि इयं पृथिवी वित्तेन पूर्णा स्यात्. तेवढं म्हणजे ढिगभर तू मला धन दिलंस तरी तुला जे आत्मज्ञान आहे ते मला मिळेल का त्यांनी? कोणीही कोणावर देहासाठी प्रेम करत नाही, हा तिथनं जाणारा संदेश मला फार आवडतो. तुम्हाला जर आत्मज्ञान, अमृतत्व म्हणजे आत्मज्ञान हवं असेल तर ते पैशानी मिळेल अशी आशा सुद्धा, अशी स्वप्न सुद्धा बघू नका. आणि हा जो त्यांच्यातला संवाद आहे त्याला बृहदारण्यक उपनिषदामध्ये मैत्रेयी संवाद असं म्हटलंय, याज्ञवल्क्य संवाद असं नाही. कारण गार्गीने जे विचारलं आणि जे केलं ते ऐकूच आहे आपण ती गोष्ट. आणि ब्रह्मांड, ब्रह्म वगैरे. मग ब्रह्म हा शब्द कसा आला? 33 कोटी देवता असं सांगितलं आणि लोकांना कोटी म्हणजे क्रोअर असं वाटतं. तसं नाहीये. कोटी म्हणजे गुणवत्ता, दर्जा किंवा वेगळे वेगळे विभाग. जनक सांगतो, जो सर्वात हुशार असेल, विद्वान असेल, जिंकेल ही सभा, त्याच्यासाठी बाहेर मी सहस्र गायी ठेवलेल्या आहेत बक्षीस म्हणून. पण ब्रह्मलोक म्हटल्यावर ती विचारते, कस्मिंश्च खलु ब्रह्मलोकः ओतश्च प्रोतश्च इति. पुढे याज्ञवल्क्य जाऊन काय म्हणतो माहितीये? आता जर का तू जास्त बडबड केलीस तर मूर्धा ते तुझं मस्तक खाली पडून जाईल. 3,000-3,500 वर्षापूर्वीची एक स्त्री एका राजाच्या दरबारात जाऊन फक्त पुरुष जिथे आहेत त्या सभेमध्ये हे बोलतीये, हे नुसतं चित्र डोळ्यासमोर आणा. आणि म्हणून मी गार्गी आणि मैत्रेयीला खरोखर कायम वंदन करते. Sassy Sakis here, let's get loud. Join the conversation, make us proud with your sassy. नमस्कार, सासे सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा एपिसोड खूप खास आहे कारण आज आपण बोलणार आहोत उपनिषदांमधील 2 अद्भुत स्त्रिया, मैत्रेयी आणि गार्गी, ज्यांनी त्या काळात ज्ञानाची, धैर्याची आणि तत्त्वज्ञानाची नवीन व्याख्या केली. आणि या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अत्यंत तज्ज्ञ आणि आपल्या लाडक्या सुचेताताई परांजपे. नमस्कार सुचेताताई. नमस्कार. सुचेताताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे सासे सखीमध्ये. धन्यवाद. सुचेताताई, तुमच्यासोबत जो आम्ही महाभारताचा एपिसोड केला होता, महाभारतातील स्त्री शक्ती, त्याला अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला आणि खूप कमेंट्समध्ये होतं की सुचेताताईंना परत बोलवा. तर आम्हाला अत्यंत आनंद आहे की तुम्ही परत आलात सासे सखीच्या मंचावर आणि पुन्हा स्त्रियांबद्दलच बोलणार आहे. तर सुरू करायच्या आधी सगळ्यात पहिला आणि बेसिक प्रश्न ताई, वेद आणि वेदांत याच्यात काय अंतर आहे? काय आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 4 वेद असतात, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्याच्या पलीकडे काही माहीत नसतं. पण ह्या 4 वेदांच्या ज्या संहिता आहेत, म्हणजे ओरिजिनल टेक्स्ट आहेत, त्यांना आपण वेद असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इतरही काही वैदिक वाङ्मय झालं आणि हळूहळू उपनिषद लिहिली गेली. उपनिषद हा शब्द तर सगळ्यांना माहिती असतो कारण आपलं सगळं तत्त्वज्ञान तिथून सुरू होतं. तर वेदाचा जो शेवट आहे, कर्मकांडाचा जो शेवट आहे तो ज्ञानकांडात होतो. ती ज्ञानकांड उपनिषदात दिसतात आणि म्हणून वेदाचा अंत म्हणजे शेवट म्हणजे फक्त एंड या अर्थाने नाही, तर द एम, आपलं गोल काय आहे, तर शेवटी उपनिषदापर्यंत जायचं आहे. म्हणून उपनिषदांनाच वेदांत असं दुसरं नाव आहे. अच्छा. तर आणि वेदापासून वेदांतापर्यंत सगळ्या वाङ्मयाला आपण वैदिक वाङ्मय असं म्हणतो. आणि उपनिषदांमधील 2 स्त्रिया, गार्गी आणि मैत्रेयी, यांच्याबद्दल फारसं लोकांना माहिती नसतं. बहुतेक नावच ऐकलेली असतील. तर त्या स्त्रियांबद्दलच आज आपण बोलणार आहोत. हो, नक्की बोलायचं आहे मलाही, कारण
आता तूच कबूल केलंस की नावापलीकडे माहिती नसतं म्हणून, तर या तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोचाव्यात म्हणून मी हा प्रयत्न करते. पण त्याच्या आधी एक सांगते, जेव्हा आपण ह्या स्त्रियांचा अभ्यास करतो यांना आपण ब्रह्मवादिनी असं म्हणतो, म्हणजे फिलॉसॉफर्स. अच्छा. ठीक आहे. तर फक्त गार्गी आणि मैत्रेयी नाही आहेत, एक सुलभा ब्रह्मवादिनी पण आहे. आणि पुढे जनकराजाशी तिची इतकी तात्विक चर्चा होते की काय सांगू. ती पण आज तिच्याबद्दल नको बोलूया आपण. ह्या गार्गी आणि मैत्रेयी या तत्त्वज्ञानी आहेत. मी तुम्हाला सांगितलं, आता आपण बघणारच आहोत प्रत्येकीचं काय काय क्रेडिट आहे आणि काय काय कॉन्ट्रीब्युशन आहे तेही आपण बघणार आहोत. पण एक लक्षात घ्यायचं की या दोन्ही स्त्रिया आपल्याला उपनिषदांमध्ये भेटतात. आपण आत्ता पाहिलं ना की उपनिषदात तत्त्वज्ञान आहे, तशा ह्या दोघी आपल्याला तिथे भेटतात. याचा अर्थ उपनिषदाच्या आधी कोणी स्त्रिया नव्हत्याच का शिकलेल्या किंवा काय असं चर्चा करणाऱ्या, असं अजिबात नाही. ऋग्वेद हे नाव तर सगळ्यांना माहीत आहे आणि त्यातले जे रचयिता आहेत ज्यांनी ती सूक्त रचली त्यांना आपण ऋषी म्हणतो. आणि काही नावं माहिती असतात, वसिष्ठ, विश्वामित्र, भारद्वाज वगैरे वगैरे. पण हे कुणाला माहिती नाही आहे की ऋग्वेदात 21 स्त्रियांनी रचलेली सूक्त आहेत. म्हणजे कल्पना करा, आपल्याकडे नेहमी असं वाटतं की स्त्री काय, तिला काय शिक्षणाचा अधिकार नव्हता किंवा असं काहीतरी बोललं जातं. पण त्यातले किती जण मुळापर्यंत जाऊन हे वाचतात की स्त्रियांनी रचलेली सूक्त ऋग्वेदात आहेत. याचा अर्थ काय झाला? स्त्रिया शिक्षण घेत होत्या, नाही का? आणि मुख्य म्हणजे त्यांनी जे लिहिलं त्याला मान्यता होती. उद्या जर कोणीतरी एखादा लेख लिहिला आणि तो कशात तरी छापून आला तर त्या व्यक्तीला कसं वाटेल आणि काय येतो, कारण तो लेखही छान आहे आणि त्या व्यक्तीचं ते मोठेपण आहे. तशा ह्या ऋग्वेदातल्या अपाला, श्रद्धा, रोमशा, उर्वशी अशा बऱ्याच जणी आहेत आणि त्यांची पण सूक्त आहेत. तेव्हा गार्गी आणि मैत्रेयी ह्या जरी उपनिषदातल्या असल्या तरी त्यांची बीजं आपल्याला ऋग्वेदातल्या स्त्रियांमध्येच दिसतात. हे फार महत्त्वाचं. कोणतीही क्रांती नसते कधी, म्हणजे एस्पेशली ज्ञानमार्गात उत्क्रांती असते. ऋग्वेदापासून जे सुरू झालं ते उपनिषदात कळसाला गेलं असं आपल्याला म्हणता येईल. ताई, तर सगळ्यात पहिला प्रश्न, मैत्रेयी नक्की कोण होती आणि तिचं याज्ञवल्क्य ऋषींसोबतचं संभाषण इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? आधी एक सांगते की एक बृहदारण्यक उपनिषद नावाचं मोठं, बृहत म्हणजे मोठं, आणि या उपनिषदामध्ये मैत्रेयी, याज्ञवल्क्य आणि आपली गार्गी सुद्धा नंतर येणारच आहे. तेव्हा आपण आता मेनली बृहदारण्यकाबद्दल बोलतो हे लक्षात घ्यायला हवं. आता गोष्ट अशी आहे की याज्ञवल्क्य कोण होता हे आधी पाहायला पाहिजे, कारण त्याचा ह्या दोघींशीही संबंध आलेला आहे. म्हणजे दोघींच्या बद्दल विचार करताना याज्ञवल्क्य येतोच. जनक नावाचा राजा आहे. हा जनक म्हणजे सीतेचा पिता नव्हे, कारण त्या काळी विदेह देशच्या राजांना जनक हे ज्याला बिरुद म्हणतात तसं होतं. उदाहरणार्थ आता आपल्याकडे मराठा आपण इतिहास पाहिला तर सगळ्यांना छत्रपती म्हणतात. मग छत्रपती हे काही कुणाचं नाव नाहीये, तसं जनक हे कुणाचं नाव नाहीये, ते त्यांचं बिरुद आहे. प्रत्येकाला मग काय जनक सोमदत्त, जनक इंद्रवा असं काहीतरी नाव पुढचं वेगळं असायचं. ह्या राजाला इन स्पाईट ऑफ द फॅक्ट की तो राजा होता आणि युद्ध वगैरे काय काय त्याचं चालू असे, त्याला तत्त्वज्ञानात खूप रस होता आणि त्याच्याकडे तो सभा भरवून तत्त्वज्ञानी लोकांना मुद्दाम चर्चा करायला बोलवायचा. ठीक आहे. मग कोण कोण यायचे? वेगळे वेगळे ऋषी, मुनी, गुरुकुलाचे आचार्य, विद्वान, इवन विद्यार्थी जे कोणी असतील ते पण यायचे. आणि जनकाची सभा म्हणतात त्याला. दरबार मला शब्द आवडत नाही कारण तो संस्कृतमध्ये चांगला शोभून नाही दिसत. तर त्या सभेमध्ये असे अनेक विद्वान असायचे. त्याच्यातला एक होता याज्ञवल्क्य. आणि याज्ञवल्क्य हा त्या जनकाचा काय म्हणता येईल त्याला कोर्ट फिलॉसॉफर होता. म्हणजे तो कायम असायचाच, तो जनकाचा हाताखाली कायम असायचाच. मग कोणाला आज ह्यांना बोलावलं, उद्या त्यांना बोलावलं, असं करून चर्चा सुरू व्हायच्या. तेव्हा याज्ञवल्क्य
हा सर्वात महत्त्वाचा. ठीक आहे. आता मैत्रेयी कोण होती माहीत आहे? याज्ञवल्क्याची पत्नी. अच्छा. हां. आणि म्हणजे लक्षात घ्या, त्याचंही गुरुकुल होतंच. आणि मैत्रेयी त्याची पत्नी असल्यामुळे कानावर सतत तेच पडतं की नाही, आणि तिला मग त्याच्यात रस यायला लागला होता. इनफॅक्ट ही गमतीची गोष्ट आहे, पण याज्ञवल्क्याला 2 पत्नी होत्या. एकीचं नाव आहे कात्यायनी आणि दुसरीचं नाव आहे मैत्रेयी आपली. मग तिला काय, तिच्या पित्याचं नाव मित्र होतं म्हणून तिला मैत्रेयी म्हटलं वगैरे असं. मला काही त्याच्यात रस नाही, मला त्या व्यक्तीमध्ये रस आहे. आपण मैत्रेयी म्हणूया. आता ज्या म्हणजे याज्ञवल्क्याचं गुरुकुल आहे, कात्यायनी आणि मैत्रेयी दोघी ते सांभाळत आहेत. पण एकदा मग याज्ञवल्क्याला पुढे बऱ्याच त्याच्या म्हणजे प्रौढ झाला, आणखीन उतार वयामध्ये, तो म्हणाला आता मी जरा ह्यातनं बाहेर पडतो. तुम्हाला माहिती आहे तेव्हा आपल्याकडे गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थ म्हणून एक आश्रम असायचा. म्हणजे आता इनफ ऑफ संसार, आता बाहेर पडून काहीतरी करू. तर याज्ञवल्क्याने जेव्हा वानप्रस्थ घ्यायचा ठरवलं, तो नुसता तत्त्वज्ञानी नव्हता, तो हुशारी होता. तर त्यांनी काय केलं की आपल्या दोन्ही पत्नींना बोलावलं आणि म्हणाला, अंतम ते करा, मी तुमच्या दोघींमध्ये सगळी वाटणी करून देतो. म्हणजे पुढे माझ्या मागे तुमच्यात भांडणं नको, संपत्तीची किंवा काय जे म्हणजे आहे त्याची वाटणी नको. तर उपनिषद कधी कधी बोलतात ते मला खटकतं जरा, पण त्या वेळेला ते योग्य आहे. ते म्हणतात, म्हणजे उपनिषद सांगतं, स्त्री प्रज्ञा तरीही कात्यायनी. म्हणजे कात्यायनी आपली 4-4 बायकांसारखी तिची प्रज्ञा, म्हणजे तसे विचार होते. म्हणजे तिला असं आवडलं की एकसारखे 10 डबे आहेत किंवा एक असं काहीतरी असं आहे, असं तिला सगळं आवडायचं. तर तिने गपचूपपणे ते स्वीकारलं जे काही तिच्या वाट्याला आलं. त्यातलं तसंच निम्म हिच्याही, तिलाही कदाचित आणखीन काही हवं असेल, पण प्रत्येकाचा बोलण्याचा स्वभाव नसतो. ताई, मैत्रिणींनी एक प्रश्न विचारला होता की संपत्तीने अमरत्व मिळतं का? तर ह्या प्रश्नातून तिच्या विचारसरणीबद्दल तुम्ही काय सांगाल? मैत्रेयी काय म्हणाली माहिती आहे याज्ञवल्क्याला? खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही सगळे संस्कृत मुळात वाचा, इतकं सुंदर भाषा आहे ती. मैत्रेयी म्हणाली, यदि इयं पृथिवी वित्तेन पूर्णा स्यात्. अर्थ कळला? किती सोपं आहे. पृथ्वी, वित्त म्हणजे धन, आणि पूर्ण, आणि तेवढं म्हणजे ढिगभर तुम्हाला धन दिलंस तरी तुला जे आत्मज्ञान आहे ते मला मिळेल का त्यांनी? म्हणजे तिला कसली अपेक्षा आहे पहा, ज्ञानाची. तिला ज्ञान हवंय. तिला अजिबात ह्या मटेरियल गोष्टींमध्ये रसच नाही आहे. इथून मैत्रेयी वेगळी दिसायला लागते आपल्याला. मग याज्ञवल्क्य म्हणतो, माझ्या मते ही पण फिलॉसॉफी फार छान आहे. याज्ञवल्क्य तिला सांगतो की नाही, पैसा मिळाला तर काय होईल, यथावै उपकरणवताब जीवितम स्यात् तथैव ते जीवितम भवती. उपकरण, माझ्याकडे 4 मोबाईल्स आहेत, एक ॲपलचा आहे, 5 घरं आहेत, एक फार्म हाऊस आहे, ही उपकरणं आहेत सुखाची. म्हणजे तुम्हाला सुख मिळेल असं नाही, तसं तुझं आयुष्य होईल. पण पुढचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे आणि माझ्या मते ही उपनिषदाची फिलॉसॉफी सगळ्यांनी लक्षात ठेवायची. अमृतत्वस्य तु न आशा अस्ति वित्तेन. तुम्हाला जर आत्मज्ञान, अमृतत्व म्हणजे आत्मज्ञान हवं असेल तर ते पैशानी मिळेल अशी आशासुद्धा, अशी स्वप्नसुद्धा बघू नका. पैशानी नाही मिळणार आहे ते. मग ती म्हणाली, मग मला काय करायचं आहे? मला ते तुला जे ज्ञान आहे ते मला सांग. एक लक्षात घ्या, ती स्त्री आहे आणि शिवाय त्याची बायको आहे. आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या कोणाकडनं, गुरुकडनं शिकणं सोपं आहे, पण साक्षात आपल्याच नवऱ्याला काहीतरी आडवे तिडवे प्रश्न विचारून त्याच्याकडनं शिकणं पडतंय ना. तर हे जास्ती अवघड असतं. पण तिची जिज्ञासा ज्याला म्हणतो ती किती प्रबळ आहे पहा. तिने त्या सगळ्यावर मात करून त्याला म्हटलं, मग मला हे नको, तुला जे येतं आहे, तुला जे ज्ञान आहे येतंयपेक्षा ते मला तू दे. मग याज्ञवल्क्य म्हणतो, खरं सांगू का मैत्रेयी,
तुझ्या या स्वभावामुळेच तू मला थोडीशी जास्त आवडतेस. हे पण मला आवडतं. आता काय झालंय, एक ती स्त्री प्रज्ञा आहे, म्हणजे ती बिचारी घर वगैरे सांभाळते, घर संसार सांभाळायला पाहिजे. मैत्रेयी ज्ञानाची इच्छा करणारी वगैरे आहे. पण आताचे लोक काय करतात, त्यांना 2 in 1 लागते. म्हणजे एकच बायको सगळं कात्यायनीचं सारखं घरही सांभाळायचं, करिअरही करायचं असं लागतं. ते हे याज्ञवल्क्य तिला म्हणतो, तुझ्या या स्वभावामुळे तू मला आवडतेस. आता बस, मी तुला सांगतो आणि पुढे सांगतो, व्याचक्षमाणस्य तुमे, मी जेव्हा तुला सगळं स्पष्टीकरण देईन तेव्हा निदिध्यासस्व, तेव्हा नीट ध्यान देऊन ऐक, लक्ष देऊन ऐक, टंगळ मंगळ करायची नाही. कारण मी तुला आता जे सांगणार आहे ते फार महत्त्वाचं आहे. मैत्रेयी खुश, कारण तिला हेच हवं आहे. तिला धनधान्य कपडे लत्ते काही नको आहे. मग ती म्हणाली सांगा मला. आणि हा जो त्यांच्यातला संवाद आहे त्याला बृहदारण्यक उपनिषदामध्ये मैत्रेयी संवाद असं म्हटलंय, याज्ञवल्क्य संवाद असं नाही. हे मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि हा संवाद उपनिषदामध्ये 2 वेळा येतो. म्हणजे त्याचं महत्त्व त्या लोकांना किती वाटलं असेल की एक स्त्री जेव्हा अशा प्रकारे आत्मज्ञानाबद्दल प्रश्न विचारते तेव्हा तिची बौद्धिक क्षमता काय असली पाहिजे, इंटलेक्च्युअल कपॅसिटी तिची असल्याशिवाय तिला हे प्रश्न सुचणार सुद्धा नाही. आणि मग याज्ञवल्क्य सांगायला सुरुवात करतो. इथून पुढे याज्ञवल्क्याचं जे व्याख्यान म्हणते मी, म्हणजे विश्लेषण आहे, ते फार छान आहे. पहिलं वाक्य त्यातलं मी तुम्हाला फक्त सांगते की एक लक्षात घ्यायचं, ऑल सेड ॲट दॅट मैत्रेयी ही त्याची पत्नी आहे, ती स्त्री आहे. आणि म्हणून तो आत्मज्ञान सांगताना सुद्धा स्त्रीच्या विश्वातल्या प्रतिभा वापरतो. स्त्रीला सगळ्यात जास्ती काय हवं, पती, म्हणजे घरदार, पती, मुलं, ते सगळं. तो म्हणतो आता नीट ऐक, हां, न वा अरे पत्युः कामाय पतिप्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पतिप्रियो भवती. तुला जर असं वाटत असेल की मला माझा नवरा आवडतो, तर तो नवरा आवडत नाही तुला, त्याचा आत्मा तुला आवडतो. आणि खरं सांगा, आपण जेव्हा एखाद्या नव्या माणसाला, टोटल स्ट्रेंजरला भेटतो, तेव्हा काही लोक गोरे गोमटे देखणे असून सुद्धा आपल्याला नाही त्यांच्याशी पटत समावून, म्हणजे पहिल्याच ह्याच्यात नाही होत. आणि एखादा कसा दिसतो ह्याचं महत्त्व न राहता आपल्याला एखादी व्यक्ती खूप आवडून जाते, नाही का? तर तो म्हणतो कारण तुला त्याचा आत्मा समजतो. आता त्याने बोललं असं होतच ना, म्हणजे कोणी विनाकारणच आवडतं आणि कोणी विनाकारण करेक्ट, पण तुला विनाकारण वाटतं. याज्ञवल्क्य म्हणतो तसं नाही, तुझा आत्मा आणि माझा आत्मा किंवा कोणाचा असं ते जुळतात. आपण म्हणतो ना वेव्हलेंथ जुळली, मग ती वेव्हलेंथ म्हणजे काय आहे, नाही का? तर असं तो तिला समजावून सांगतो. मग मुलांचं उदाहरण देतो, तुला मुलं आवडतात कारण तुला मुलांचा आत्मा आवडतो. मला सुद्धा पत्नी आवडते, म्हणजे मला तिचा आत्मा आवडतो. कोणीही कोणावर देहासाठी प्रेम करत नाही, हा तिथनं जाणारा संदेश मला फार आवडतो. देहासाठी आपण कोणावर प्रेम करत नाही, आणि जर करत असू ते अगदी तात्पुरतं असतं, बरोबर? खरं प्रेम तुम्ही त्या व्यक्तीच्या आत्म्यावर करता. आणि असं करत 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 म्हणजे बरीच उदाहरणं देत तो तिला आत्म्याचं महत्त्व पटवतो. आणि मग याज्ञवल्क्य एक अत्यंत सुंदर वाक्य बोलतो, त्याला विद्यासूत्र, म्हणजे छानच ते वाक्य आहे, विद्यासूत्र म्हणतात त्याला. तो म्हणतो की आत्मनीवा द्रष्टे श्रुते बनते निदिध्यासिते सर्वमिदं विज्ञातं भवती. किती छान वाक्य आहे माहिती आहे, इतकं सोपं संस्कृत आहे खरं. म्हणजे तो म्हणतो आत्मा जर तुला समजला, त्याच्याबद्दल तू श्रुत म्हणजे ऐकलंस, विदितेस जाणून घेतलंस, निदित मंतव्य म्हणजे त्याच्यावर विचार केलास. नुसतं पहा, कुठलाही आत्मा असो नाही तर तुमचं फिजिक्सचं पुस्तक असो, तुम्ही आधी ते बघता, वाचता, समजून घेता, मग त्याच्यावर विचार करता, मनन करता,
आणि शेवटचा शब्द फार महत्त्वाचा, निदिध्यासित. निदिध्यास म्हणजे असं होतं पहा, कधी कधी ना एखादी कुठलीही गोष्ट आपल्याला आठवत नसली, म्हणजे ती अभ्यासातली असो नाही तर घरातली असो, नातेसंबंधातली असो, रात्री कुशी बदलताना झोपेत अचानक अरे हा आठवते, हो. असं ते होतं ना. हां. तर तो मोमेंट काय येतो, कारण तुमच्या डोक्यात निदिध्यास असतो. तुम्ही कुठेतरी सबकॉन्शियस लेवलला असं जेव्हा तू मैत्रेयी सगळं त्याचं ध्यान करशील तेव्हा तुला आत्मा समजेल. आता काय आहे, आत्ता पण तुम्ही प्रश्न विचारताय मला अधनमधनं, याचा अर्थ मी काय धरते माहिती आहे, की तुम्ही मी सांगताय ते नीट ऐकताय आणि शिवाय तुम्हाला ते समजतंय, त्याच्याशिवाय मनात प्रश्न निर्माण होणार नाही. माझ्याकडे लक्षच नसेल तर कोणाला काय कळणार आहे, बरोबर. मैत्रेयी त्याला सतत नवीन प्रश्न विचारते. याचा अर्थ मैत्रेयीला हा पहिला भाग समजलेला आहे. मग ती म्हणते अरे पण आत्मा मी कधी पाहिला नाही आणि काय म्हणजे कसं मला कळणार की तुझ्यात आत्मा आहे माझ्यात आत्मा आहे, हे कसं कळणार मला. तर तो म्हणतो हे बघ मी जरा दमलोय, मला थोडं पाणी घेऊन ये. किती सुंदर उपनिषदात गोष्टी आहेत पहा. तर ती म्हणते पाणी आणते. आता म्हणाला सैंधव आण. सैंधव हा शब्द तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मिठाचा प्रकार. आणि सिंधू म्हणजे समुद्रातून निघतं म्हणून त्याला आपण सैंधव म्हणतो, हेही त्या लोकांना माहिती आहे. मग तो म्हणतो पाणी मिठात आपण कधीतरी लिंबू पाणी वगैरे पितो, तसं तो म्हणला मी आज सैंधव आणि पाणी पिणार. ढवळ नीट म्हणाला. मग ते एक असं चौकोनी भांडं असतं, ती व्यवस्थित ढवळते. आता म्हणाला असं कर की इकडलं पाणी पी. कसं आहे तर म्हणाली खारट आहे. तिकडलं पी, मधलं पी, वरचं पी, खालचं पी. कसं आहे खारट आहे, म्हणजे त्याच्यात मीठ आहे. तुला मीठ दिसतंय का कुठे, दिसतंय का नाही. पहा तुम्हालाही दोघींना पटलं. मग मैत्रेयीला तर कसं झालं असेल, 1 on 1 चाललेलं आहे त्यांचं ट्युशन. आणि ती म्हणते हे बरोबर आहे. म्हणजे तिला जर पटवायचं असेल की आत्मा हा सगळीकडे आहे पण तो दिसत नाही, तर हे उदाहरण पुन्हा स्वयंपाक करणारी बाई आहे. म्हणजे तिला ते छोट्या छोट्या गोष्टी माहिती असतात की आता तुम्ही म्हणाल काय एव्हॅपोरेशन करून आम्ही मीठ काढू परत, तो भाग वेगळा आहे. पण हे उदाहरण त्याने किती छान दिलं. आणि मग तो काय सांगतो की हा आत्मा सगळीकडे पसरला आहे. आणि पुढचं जे फार महत्त्वाचं आहे तत्त्वज्ञान, ते आता इथून पुढे सुरू होणार आहे. पण त्याच्या आधी आणखीन एक तो तिला उदाहरण देतो, ते सांगते. तिला संगीताची आवड असते मैत्रेयीला. तर आपल्याकडे 3 प्रकारची वाद्य सांगितली आहेत. आणि बिलीव्ह इट ऑर नॉट, पण आज आपल्याकडे म्हणजे वेदात या उपनिषदांमध्ये आजपर्यंत जगात फक्त ही 3 वाद्य आहेत. इलेक्ट्रॉनिक म्युझिकबद्दल मला बोलायचं नाही आहे, ते कृत्रिम आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय त्याला काही अर्थ नाही. कोणती तर तंत्री वाद्य, म्हणजे ज्याला तारा असतात. मग ती वीणा असेल, विठोबाच्या देवळातली एकतारी असेल, सतार असेल, काही असेल ते. दुसरं दुंदुभी म्हणजे नगारा, त्याला ततवाद्य म्हणतात, कारण नेहमी पोकळ गोष्टीवर चांबडं ताणून बसवलेलं असतं. त्याचे वेगळे वेगळे आकार, ड्रम्स, मृदंग, तबला, काय जे असेल ते, पण ते. आणि तिसरं म्हणजे सुशीर वाद्य. सुशीर म्हणजे ज्याला छिद्र आहे आणि त्यातनं हवा घालून जिथे गोड आवाज येतो, स्वर येतात. उदाहरणार्थ बासरी, सनई, कुठलीही म्हणजे अशी 3 वाद्य तो तिला सांगतो. तो म्हणतो समजा तुला लांबून कुठून तरी बासरीचा आवाज आला का, म्हणजे येतो ना, हो म्हणाली येतो. तुला बासरीवाला दिसतो नाही, तो आवाज दिसतो नाही, पण तो तुला कळतो. तसं आत्मा हा कुठे आहे हे बघता आलं नाही, कसा आहे हे बघता आलं नाही, तरी तो अभ्यास केलास तर तुला तो कळेल. आणि हे कळणं सर्वात महत्त्वाचं आहे. पुन्हा पहा उदाहरणं तिच्या सगळ्या भावविश्वातली, स्त्रीच्या भावविश्वातली. मग तो म्हणतो, आणि ती म्हणते मग हा आत्मा येतो कुठून. तिला आता आत्मा आहे हे पटलंय. तर बाय द वे आत्मन असं क्रियापद आहे आणि त्याचा अर्थ श्वास घेणे.
जोपर्यंत तुमचा श्वास चालू आहे तोपर्यंत तुमचा आत्मा तुमच्या शरीरात आहे. नंतर आपण त्याला, मला खूप कधी कधी आश्चर्य आणि वाईट वाटतं की जो अर्ध्या तासापूर्वी कुणाचा तरी मुलगा, पती, वडील, काका असतो, त्याला लगेच बॉडी कुठे ठेवू असं आपण त्याचा उल्लेख करतो, ते मला अगदी आवडत नाही. कारण आता त्यातनं आत्मा गेला. तर ती म्हणते हा येतो कुठून. मग तो म्हणतो की त्याच्यासाठी तुला जे खरं अंतिम सत्य आहे ते कळलं पाहिजे. आणि ते कुठलं आहे तर त्याला ब्रह्मन असं म्हणतात. ब्रह्म हा शब्द आपण अनेकदा ऐकलेला असतो. आणि ब्रह्मांड, ब्रह्म वगैरे. मग ब्रह्म हा शब्द कसा आला, आत्मांचं मी तुम्हाला सांगितलं. बृह म्हणजे पसरत जाणे, एंडलेसली पसरत जाणे. आणि ब्रह्म हे असं आहे की त्याला एंड नाही, त्याला अंत नाही, आणि ते सतत वाढतच चाललेलं आहे. आणि म्हणून युनिव्हर्सला आपल्याकडे काय शब्द आहे ऋग्वेदात, ब्रह्मांड. एकतर अंड हा शब्द वैदिक आहे हे लोकांना खरं वाटत नाही, पण त्याची दोन कारणे आहेत. एक, अंड हे ओव्हल शेप्ड असतं ना, तसं युनिव्हर्स आहे असं आता नासानी पण सांगितलंय. आणि सेकंडली अंड्यामध्ये बीज असतं, म्हणजे त्याच्यापासून नवीन निर्मिती होऊ शकते. बरोबर आहे. आणि म्हणून ब्रह्म हे अंतिम सत्य आहे. आत्मा, आता ब्रह्म हे एकच आहे, बरोबर आहे. तुझा आत्मा, माझा आत्मा, यांचा आत्मा, तिचा आत्मा, हे सगळे त्याचे आविष्कार आहेत. म्हणजे याज्ञवल्क्याने हे उदाहरण दिलं नाही, पण मी तुम्हाला सांगते की एका पुढे संस्कृत श्लोकात असं आलं आहे की एक सूर्य आहे, त्याचं पाण्यात प्रतिबिंब पडतं, त्याचं आणि काय नदीत पडतं, त्याचं घरात असतं पाणी. तसं ते ब्रह्म एकच आहे. आत्मा निरनिराळ्या देहामध्ये आहे, पण आत्मा आणि ब्रह्म यांच्यात भेद नाही, यांच्यात फरक नाही. संस्कृतमध्ये त्याला द्वैत म्हणतात, म्हणजे डायकोटॉमी. अच्छा. म्हणजे आत्मा वेगळा आहे आणि ब्रह्म कोणीतरी आणखीनच वेगळं आहे असं नाही, ते दोन्ही एकच आहेत. आणि म्हणून याज्ञवल्क्यांनी सांगितलेल्या ह्या तत्त्वज्ञानाला अद्वैत तत्त्वज्ञान असं म्हणतात. अद्वैत, जिथे आत्मा आणि ब्रह्म हे अद्वैत आहे, दोन्ही एकच आहेत, त्याला अद्वैत तत्त्वज्ञान म्हणायचं. आणि हे याज्ञवल्क्यांनी मैत्रेयीला जसं समजून दिलं, आणि द वे शी कीप्स ऑन आस्किंग फर्दर क्वेश्चन्स. आता एक छोटी गोष्ट, छोटी नाही आहे खरं, खूप मोठी आहे, पण मैत्रेयी मी म्हटलं तसं समाधान झाल्याशिवाय चांगला विद्यार्थी गप्प बसत नाही. तर ती म्हणते हे तुम्ही काहीतरी सांगताय. हो, म्हणजे असंच ती बोलते, हे काय बोलताय मला काही समजत नाही. तुम्ही तर म्हणता की एक एवढूसं ब्रह्म, त्याच्यात नाही का आत्मा तयार होणार, कसं काय असं होणार. तो म्हटला ते दे सोडून. परवा मी एकदा आलो गुरुकुलातनं घरामध्ये, तेव्हा घर भर आणि गुरुकुल भर धूरच धूर झाला होता. का झाला होता आठवतं का तुला. तर ती म्हणते हो, ओलं सरपट घातलं होतं मी चुलीमध्ये. आर्द्र इंधन असा शब्द मैत्रेयी वापरते. आता पुन्हा पहा, मला याज्ञवल्क्याचं कौतुक कशासाठी वाटतं की तो हिला समजतील अशी उदाहरणं दिली. बरोबर. आणि मग ती म्हणते ते आर्द्र इंधन होतं ना, त्यांनी होतोच तो धूर. तो म्हणलं एवढीशी हिरवी काडी घातल्यावर इतका धूर झाला, हे तुला पटतं. मग जे ती काडी तर काय निर्जीव आहे, हे तर अक्षर तत्व आहे. मग त्याच्यापासून एवढं सगळं विश्व निर्माण झाल्याच्या त्याला आश्चर्य काय वाटतं. लक्षात आलं. म्हणजे एखाद्याची पटवण्याची स्टाईल, मैत्रेयी काय किंवा गार्गी काय, या दोघींच्या तत्त्वज्ञानामध्ये याज्ञवल्क्य सुद्धा तुम्हाला प्रामुख्याने समजून घेता येतो. बरोबर आहे. आणि मग तो भरपूर उदाहरणं देतो आणि फार छान उदाहरणं देतो. यथा वै सर्वासाम अपाम, सर्व प्रकारचं पाणी जसं शेवटी कुठे मिळतं, समुद्राला. आपण साध्या श्लोकात सुद्धा म्हणतो की आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. आकाशातनं कुठेही पाणी पडलं, मग ते नदीत जाईल, नाल्यात जाईल, कदाचित तुम्ही तुमच्या घटामध्ये ते कराल, पण शेवटी ते कुठे मिळतं, समुद्राला. ते उदाहरण याज्ञवल्क्यांनी दिलंय. असं तो बरंच तिला उदाहरणं देतो आणि सांगतो की लक्षात ठेव,
हे ब्रह्म हे खरं. आणि तुझे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आता मी दिली. आणि तो फार तिला छान सांगतो. तो म्हणतो आत्मज्ञान हे देता येत नाही, ते तुम्हाला व्हावं लागतं. असं आपण किती गोष्टींचं म्हणतो की अगदी समजा मी म्हटलं मला खूप दुखतंय ग, तर तुला माझं दुःख समजेल असं नाही आहे. सॉरी, पण म्हणजे तुला जर तसं झालं तर तुला ते समजतं. आपली आपली अनुभूती येते तेव्हा तत्वज्ञान समजतं. आणि मग मैत्री त्याला नमस्कार करते आणि म्हणते आता खरं सांगायचं तर मी अर्ध्या तासात बोलणं या विषयावर हे अतिशय अवघड आहे. आणि मी जवळजवळ 50%च तुम्हाला फक्त सांगितलं असेल, पण आपल्याला गार्गीबद्दलही बोलायचं आहे. आणि मग मैत्रेयी म्हणते आता माझं समाधान झालं, आता मला अमृतत्व मिळालं, मला दुसरं काही नको. आणि मला का आवडतात आपल्याकडच्या या गार्गी, मैत्रेयी, सुलभा वगैरे माहिती आहे का तुम्हाला? गार्गीबद्दल तर तुम्हाला धक्का बसेल अशी आहे ती, इतकी प्रचंड हे आहे. पाश्चात्य लोक स्त्री अमकं तमकं ह्याच्याबद्दल केवढं बोलतात. तुम्हाला किंवा प्रेक्षकातल्याही कुणाला एक तरी पाश्चात्य जगातली तत्वज्ञानी स्त्री माहिती आहे का? मी फिलॉसॉफीच्या प्रोफेसर्स म्हणत नाही आहे, पुस्तकं लिहिणाऱ्या बायका म्हणत नाही आहे, स्वतः विचार करून आत्मा आणि ब्रह्माबद्दलचे प्रश्न विचारणाऱ्या स्त्रिया आपल्याकडे उपनिषद काळात म्हणजे 3,000-4,000 हजार वर्षापूर्वी जर होत्या तर आपला समाज काय प्रगत असेल. आणि आपण आजही म्हणतो की ज्या समाजात स्त्रीला स्थान जास्ती चांगलं आहे तो समाज सर्वात प्रगत आहे. 103 मजली बिल्डिंग बांधणारा समाज प्रगत नसतो, तो फक्त मटेरियली ॲडव्हान्स्ड असतो. प्रगत समाज व्हायला मुख्य म्हणजे त्या समाजातल्या स्त्रीचं स्थान, तिची भूमिका हे जर तुम्ही जाणून घेतलं तर. आणि म्हणून मैत्रेयी ही महत्त्वाची अशासाठी आहे की तिच्यामुळे आपल्याला गोष्ट अशी आहे की मी समजा एखादी कथा लिहिली, तरुण मुलींवर मला कथा लिहायची, मी काही जगातल्या सगळ्या तरुण मुली तिथे आणू शकत नाही. मग मी काहीतरी आशा, उषा, निशा असे 4 नावं घेते. तसं मैत्रेयी हे माझ्या मते प्रतिकात्मक आहे. तत्कालीन स्त्रियांना कसं तत्वज्ञान शिकायचं होतं. आणि अगदी खरं सांगा, मी सुद्धा आता मी संस्कृत शिकले थोडंफार, पण मैत्रेयीला जे प्रश्न पडले ते मी त्या बृहदारण्यक उपनिषदात वाचेपर्यंत मला नव्हते पडले. समजलं ना मला काय म्हणायचंय? म्हणजे तिचा विचार करायची पद्धतच अगदी वेगळी आहे. आणि हे मैत्रेयी याज्ञवल्क्य संवादाचं खरं रहस्य आणि यश आहे. ताई, तुम्ही मैत्रीबद्दल बोललात आणि तिने जे धाडसी प्रश्न विचारले तसेच काही प्रश्न गार्गीने विचारले होते जनक राजाच्या दरबारात, त्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. धाडसी प्रश्न विचारले मैत्रिणीपेक्षा गार्गीचं ऐकल्यावर तू तुझं मत बदलशील. कारण गार्गीने जे विचारलं आणि जे केलं ते ऐकूच या आपण ती गोष्ट. पुन्हा एकदा गार्गीची कथा सुद्धा बृहदारण्यकामध्ये येते. कदाचित बृहदारण्यक उपनिषद ज्या भागात लिहिलं गेलं त्या भागातल्या स्त्रिया थोड्या जास्ती हुशार असतील. असं आपण बघतो की काही गावातल्या स्त्रिया, मी नाव घेत नाही कुठल्या गावाचं, पण त्या विशेष हुशार असतात आणि सगळ्या फील्ड्समध्ये पुढे असतात. तसं असलं पाहिजे. आता ही गार्गी कोण होती? तिचं पूर्ण नाव फार छान आहे, गार्गी वाचकनवी. तर जे गर्ग कुळातली म्हणून गार्गी असं म्हणता येईल आपल्याला. आणि वचकनू नावाच्या ऋषींची मुलगी म्हणून तिला वाचकनवी म्हणतात असं आद्य शंकराचार्यांनी जेव्हा याच्यावर भाष्य लिहिलं त्याच्यात लिहिलं. पण माझं असं मत आहे की तसं नसावं. केवळ कुणाच्या वचकनूची मुलगी म्हणून वाचकनवी नाही आहे, कारण वचकनू शब्दाचा अर्थ आहे उत्तम वक्ता. आणि गार्गी ही उत्तम वक्त्री होती, म्हणजे ज्याला आपण ओरेटर म्हणू ना अशा प्रकारची होती. आणि म्हणून गार्गी वाचकनवी हे नाव मला तिला अगदी आवडतं, सूट होतं असं वाटतं. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं
की जनकाच्या दरबारामध्ये भरपूर तत्वज्ञानाच्या सभा व्हायच्या, चर्चा व्हायच्या. आपल्याकडे नाही का आता विज्ञान भवनमध्ये दिल्लीला लोकांना बोलावतात, कधी सायंटिस्ट, कधी फिलॉसॉफर्स, कधी मॅथमॅटिशियन्स, आणि त्यांच्या चर्चा घडवून आणतात. ह्या चर्चांना राजाश्रय मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. अशीच जनकाने एक सभा घेतली आणि तो काय म्हणाला, त्या म्हणजे जनक विदेह देशचा राजा, आणि तो म्हणला कुरु आणि पांचाल दोन्ही नावं आपल्याला माहिती आहेत. द्रौपदी पांचाली होती आणि कौरव हे म्हणजे कौरव हे कुरु वंशातले. तर या देशातल्या विद्वानांना मी एकत्र बोलावतो आणि लेट सी की कोण सगळ्यात हुशार आहे. वादविवाद स्पर्धा म्हणा, तत्वज्ञानातल्या वादविवादाची स्पर्धा. तसं त्यांनी बोलावलं. आता आपला याज्ञवल्क्य तर आहेच तिथे, कारण की तो त्याचा परमनंट कोर्ट्स ऑफ फिलॉसॉफर आहे. तो येतो, तो म्हणजे असतोच तिथे. आणि मग जनक राजा असं सांगतो की लोक हो, मी तुम्हाला आज बोलावलंय कारण असं 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 माझी इच्छा आहे. पाहूया तुमच्यात सर्वात हुशार कोण आहे. तर कोणी बोलत नाही. कहोळ, उशस्त, चाकरायण बरेच लोक असतात तिथे, पण कोण असं उठून सांगेल मी सगळ्यात हुशार आहे असं कोण सांगेल. म्हणजे या लोकांकडे विनय पण आहे ना, कोणीच बोलत नाही. जनक सांगतो जो सर्वात हुशार असेल, विद्वान असेल, जिंकेल ही सभा, त्याच्यासाठी बाहेर मी सहस्र गायी ठेवलेल्या आहेत बक्षीस म्हणून. आणि नुसत्या अच्छा म्हणू नको, त्यांच्या शिंगांना मी सोन्याची टोपणं लावलेली आहेत. आता 1000 गायींची 2000 शिंग. म्हणजे कल्पना करा की केवढी संपत्ती द्यायला तो ज्ञानासाठी तयार आहे. हे खूप मला महत्त्वाचं वाटतं. तर मग याज्ञवल्क्य कोणी येत नाही पुढे. मग याज्ञवल्क्य म्हणतो अरे ये रे इकडे. मला वाटतं सोमश्रवस नाव आहे त्या शिष्याचं. इकडे ये आणि त्या बाहेर गायी आहेत त्या आपल्या आश्रमात घेऊन जा. इन अदर वर्ड्स काय म्हणतोय याज्ञवल्क्य की मी सगळ्यात शहाणा. बरोबर आहे. मग लोक चिडतात की तू कशावरनं ठरवलंस की तूच खरा शहाणा. तर मग तो म्हणतो मग ठीक आहे, आपण वादविवाद करू. मग पहिलं कहोल येतो, तो त्याला काहीतरी प्रश्न विचारतो तत्वज्ञानातले. मग उशस्त, मग चाकरायण, असे सगळे जण त्याला प्रश्न विचारतात. पैकी एक शाकल्याचा प्रश्न मी मुद्दाम सांगते, तो गार्गीशी संबंधित नाही पण सर्व लोकांना समजावं हे म्हणून. शाकल्य म्हणतो किती देवता आहेत. तर आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल 33 कोटी देवता असं सांगितलं आणि लोकांना कोटी म्हणजे क्रोअर असं वाटतं. तसं नाही आहे. कोटी म्हणजे गुणवत्ता, दर्जा किंवा वेगळे वेगळे विभाग. तुम्ही असा शब्द ऐकला असेल, त्याचा राग पराकोटीला गेला. किंवा तो अगदी उच्च कोटीचं गाणं गातो. म्हणजे काय 4 कोटीचं मूल्य इतकं तसं नाही आहे. कोटी म्हणजे गुणवत्ता. आणि हा 33 देवता मग कोण, तर अष्टवसू 8, 12 आदित्य 12 आणि 8 20, 11 रुद्र. तुम्हाला माहिती आहे 11 रुद्र असतात आपल्याकडे. किती झाले 31. द्यावा आणि पृथ्वी म्हणजे आकाश आणि पृथ्वी 32 आणि 33. हा मला प्रश्न मुद्दाम सांगावासा वाटतो, कारण बहुसंख्य लोकांची अशी समजूत असते की त्याला ते 33 कोटी कसे लिहायचे ते एकम दशम मोजावं लागेल, पण तसं नाही आहे. तर असे सगळेजण त्याला प्रश्न विचारतात. आता लक्षात घ्या, या सभेमध्ये एकमेव एक स्त्री उपस्थित आहे. तिचं नाव आहे गार्गी वाचकनवी. आता हेच मला मुळात ग्रेट वाटतं. की असं मी आत्ता 21व्या शतकात काय 2025 साली बोलतीये, पण आज सुद्धा समजा विज्ञान भवनमध्ये सगळे पुरुष आहेत आणि कोणीतरी एकच स्त्री तिथे उपस्थित आहे, तर तिला थोडंसं हेजिटेट म्हणजे धाकधूक वाटते की आई असं कसं मी एकटीच आहे असं वाटायला आज वाटतं की नाही. तू पण माझ्या आधी हो म्हणलीस त्याला कबूल आहे. तर हिला काही तसं वाटत नाही. ही तिथे आलेली आहे. मग 3-4 प्रश्न झाल्यावर गार्गी उभी राहते. आता पुन्हा ही गार्गीचं तर कौतुक आहेच, पण उपनिषदकार ज्यांनी कोणी हे लिहिलं
त्यांची भाषा आणि शैली अप्रतिम आहे. ती त्याला काय विचारते याज्ञवल्क्याला, की काय रे याज्ञवल्क्या, हे जे सगळं मला दिसतंय काय, दगड धोंडे नद्या पर्वत व्हॉटेवर, माणसं घरं, कस्मिन्नु खलु तत् ओतम च प्रोतम च इति, हे सगळं कशात भरलेलं आहे, इन व्हॉट इज इट कंटेंट, ही पृथ्वी जी आहे इन व्हॉट इज इट कंटेंट. आता शब्द पहा काय आहेत. ओतप्रोत हा शब्द आजही मराठीत वापरतात. उदाहरणार्थ अगं इतकं शिगोशिक भरू नको किंवा ओतप्रोत भरू नको असा आपण शब्द वापरतो. अर्थ माहितीये, अगदी काठापर्यंत वाहून जाईल. नाही, तसा अर्थ नाहीच आहे. ओत आणि प्रोत हे विविंग म्हणजे विणकाम, हातमागावरचे जे तंतू असतात उभा आणि आडवा, त्याला ओत आणि प्रोत म्हणतात. एकाला ओत म्हणतात, दुसऱ्याला प्रोत म्हणतात. अरे मला आठवतं, आम्ही कॉलेजमध्ये असताना उगीच असं लक्ष्मी रोडला काय तेव्हा साड्याच वापरायच्या असतात, तर असं लावून बघायचं आणि म्हणायचं याचा पोत चांगला आहे. हा पोत शब्द आपण आजही वापरतो. ऋग्वेदामध्ये हातमागाचे उल्लेख आहेत. कोणाचा विश्वास बसेल का? म्हणजे सूत तयार करण्यापासून उभे आडवे धागे घेऊन त्याचं वस्त्र विणणं, ते रंगवणं, हे सुद्धा सगळं तिथे दिसतं. इनफॅक्ट हँडलूम आपण आता किती कौतुक करतो हँडलूमचं आपण, पण खूप प्राचीन आहे, आपली परंपरा आहे ती. आणि सर्वात महत्त्वाचं मला असं वाटतं की गार्गी मैत्रेयी कोणाचाही संवाद किंवा इतरही कोणाचं तत्त्वज्ञान असेल तरी त्याच्याबरोबर समाजातल्या या गोष्टी तेव्हा काय काय चालू होत्या ह्याचं सुद्धा वी मस्ट नोट डाऊन, नाही का? म्हणून मी मुद्दाम म्हटलं. आणि ओतप्रोत काय असतं, आता मी म्हटलं तसं वस्त्र. मग हे कशावर, म्हणजे कशाचं पांघरूण याला घातलंय असं आपण शब्द वापरू, कशाचं आवरण आहे. मग आता याज्ञवल्क्य तिला सांगतो की अगं गार्गी, त्याच्यावर आहे ना आप म्हणजे पाणी, पाण्याचं आवरण आहे. आता हे दगड माती पर्वत घरं ह्याच्यावरती सगळी जास्त करून पृथ्वीवर 1/5 जमीन आहे, 4/5 पाणी आहे, आपल्याला माहिती आहे. आणि आपली जी पंचमहाभूतं आहेत त्याच्यात पृथ्वी आप तेज वायू वगैरे असं आपण म्हणत असतो नेहमी. तर ती म्हणते बरं ठीक आहे, पाण्याचं आवरण आहे. आणि ते पाणी जे आहे, कस्मिन्नु खलु तत् ओतम च प्रोतम च इति. आता एक काय आहे माहिती आहे का, ही स्त्री आहे, त्यामुळे हिच्या बोलण्याला एक रिदम आहे. मी असं म्हणत नाही की इतरांच्या नसतो, पण तिला मुळातलं ती गोड बोलायचं एक असं आहे. मग तो म्हणतो आप ना, पाणी ना, वायू. आता तुम्ही कल्पना करा, इवन अदरवाईज की खाली पृथ्वी आहे, मग पृथ्वीवर जास्ती करून पाणी आहे. आपले डोंगर बिंगर सगळे पाण्यातच आहेत, हिमालय सुद्धा पाण्यातनं वर आला हे त्या काळी लोकांना माहिती होतं. एव्हरेस्टचं आपल्या भाषेतलं नाव सागरमाथा असं आहे. सो फॉरगेट अबाउट दॅट. पण हे सगळं त्याला माहिती आहे. आणि मग आता आपण वातावरण म्हणतोच की, मग ते वात आवरण म्हणजे वायूचं आवरण आहे. तर ती म्हणते बरं ठीक आहे, कस्मिन्नु खलु तत् ओतम च प्रोतम च इति. म्हणजे तुम्ही आता लक्षात घ्या की इतरांनी विचारलेले प्रश्न अगदी वेगळे होते. एकाने तर म्हणजे प्रश्न विचारला की यज्ञामध्ये सोमरसाचं पान करतात त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारला, म्हणजे अगदीच त्याच्यात तत्त्वज्ञानच नव्हतं, नाही का, असं मी म्हणेन. ते कर्मकांड झालं. इथे ज्ञानसत्र चालू आहे. तत्त्वज्ञानाची सभा म्हणजे ज्ञानसत्र आहे. तिथे येणारे प्रश्नसुद्धा तसे असले पाहिजे. आपण इंटरव्ह्यू वगैरे घेताना तुम्हाला लोक म्हणतच असतील की अरे हा प्रश्न तुम्ही फार छान विचारला, कारण छान प्रश्न विचारला तर जास्ती वक्त्याला सुद्धा सुचतं. बरोबर. तसं ती म्हणते. आणि मग ते कशात आहे? मग तो म्हणतो अगं ते ना आदित्य लोक म्हणजे सूर्य, लक्षात आलं असेल. मग तो, आणि ती नुसतं तो म्हणून थांबत नाही, दरवेळेला कस्मिन्नु खलु सहा ओतश्च प्रोतश्च इति असं विचारते. हळूहळू ते वाचताना आणि कदाचित ते ऐकताना सुद्धा तुमच्या मनावर काहीतरी परिणाम होत असला पाहिजे. म्हणजे आम्ही आता नुसतं वाचतो ना, तर मला असं वाटतं काय गार्गी आहे, काय बोलतीये. सभाधीटपणा हा जो शब्द आपल्याकडे आहे, तर केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार. माणसाला शहाणपण या गोष्टींमुळे येतं असं आपल्याकडे सांगितलंय.
तर सभेतला संचार त्या काळी गार्गीनी एकटीने केला, म्हणजे एकटी स्त्री होती हे कायम लक्षात घ्यायला लागतं. आणि तरी कुठेही ती थांबली नाही, अडली नाही, घाबरली तर मुळीच नाही. मग तो आदित्य लोक आहे, मग चंद्रलोक आहे, मग इंद्रलोक आहे, असं करत 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 तो तिला म्हणतो ते कुठे आहे शेवटचं ते ओतमच प्रोतमच इति, तर तो म्हणतो ब्रह्मलोक. आता ब्रह्मापर्यंत गेलाय तो, म्हणजे मधलं मी सोडून दिलंय काय काय. पण ब्रह्मलोक म्हटल्यावर ती विचारते, कस्मिंश्च खलु ब्रह्मलोकः ओतश्च प्रोतश्च इति. आता तिची बजल कुठपर्यंत गेली पहा. म्हणजे तिला त्या विषयातली जाण आहे म्हणून तिला प्रश्न आहे. ठीक आहे. आता जर कोणी मला तुम्ही शिकवायला बसलात की ताई तुम्हाला माहिती आहे का E=mc² हे आईन्स्टाईनचं, मी म्हणेन ऐकलं आहे पण त्याच्याबद्दल मी तुम्हाला एकही प्रश्न विचारू शकत नाही कारण मला माहितीच नाही आहे. तर मी त्याच्याबद्दल काय बोलणार. एखाद्या विषयात प्रश्न सुचणं काहीतरी हे त्या विषयाचं सखोल ज्ञान असल्याशिवाय होत नाही. खरं सांगा, तुम्ही वेगळ्या वेगळ्या विषयांवर पॉडकास्ट घेता, तयारी करावी लागते ना. कारण कोणाचा काय विषय, कोणाचा काय विषय, त्या प्रश्नांची तयारी तुम्हाला करावी लागते. हिला ते उत्स्फूर्तपणे सुचतायत त्याची उत्तरं मिळाल्यावर. मग तो म्हणतो हे पण महत्त्वाचं आहे बरं का, मा अतिप्राक्षी, फार विचारतेस प्रश्न. अच्छा. अति प्रश्न, अतिप्राक्षी, फार बोलू नको बरं तू गार्गी, वाटेल ते विचारतेस तू मला. आणि मग तो तिला सांगतो की जे केवळ आगम म्हणजे आचार्य किंवा परंपरा यांच्या बुडेच समजू शकेल त्याचा तू तर्क किंवा अनुमानाने अभ्यास करू शकणार नाहीस. मगाशी आपण म्हटलं पहा की ते अनुभवानेच येणार. म्हणजे नुसतं गुरुनी सांगितलं तरी आपल्याला त्याचं वेगळं. तर खरं सांगते, एखादं म्हणजे माझं मुद्दाम उदाहरण देते कारण कसं असतं गुरुच्या तोंडून ऐकणं. वैदिक व्याकरणाचं एक पुस्तक आहे, विटणे नावाच्या माणसाने खूप पूर्वी लिहिलं, उत्तम पुस्तक आहे. तर मी माझ्या गुरूंकडे गेले, म्हणजे टीचरकडे गेले युनिव्हर्सिटीत आणि म्हटलं मला ते शिकवा ना. तर ते म्हणाले गो तुला इतकं इंग्लिश चांगलं आहे, संस्कृत चांगलं आहे, वाच ना. म्हटलं वाचून वेगळं, तुम्ही बोलाल आणि मी तुमच्याकडे बघून ऐकीन तेव्हा मला ते पुस्तक जसं समजतं तसं नुसतं वाचून नाही समजणार. आणि खरंच तसं झालं. सरांनाही ते पटलं. तर ते म्हणतात, याज्ञवल्क्य म्हणतो की परंपरा पाहिजे तुझ्याकडे, ती गुरुची पण आपण म्हणतो ना परंपरा, तशी पाहिजे आणि तुला तसं ज्ञान पाहिजे. उगीच वाटेल ते प्रश्न विचारू नको. पुढे याज्ञवल्क्य जाऊन काय म्हणतो बाई ते, आता जर का तू जास्त बडबड केलीस तर मूर्धा ते तुझं मस्तक खाली पडून जाईल. चिडला याज्ञवल्क्य, चिडला. नॉट बिकॉज ही कुडंट आन्सर, पण त्याला वाटलं असं मी बोलू नये. पण त्याला वाटलं हे एक बाई असून काय बोलते ही, असं त्याला काहीतरी वाटलं असलं पाहिजे. आणि तो तिला असं बोलला. बरं, मी हे जेव्हा पहिल्यांदा वाचलं ना उपनिषद, तेव्हा मला असं वाटलं की तू बोललीस तसं चिडून बोलला असेल किंवा तुझी मान खाली जाईल शर्मेनी, असं वाटलं असेल. म्हणजे मूर्धा ते म्हणजे तुझं मस्तक खाली जाईल याचा अर्थ. पण तसं नाही आहे. गार्गीनंतर जो एक येतो ऋषी आणि त्यांना काही प्रश्न विचारतो, मग याज्ञवल्क्य त्याला म्हणतो तू मला आता उपनिषद पुरुष म्हणजे काय सांग. कारण तत्त्वज्ञानात वादच आहे ना. तर तो सांगू शकत नाही. तर त्याचं मस्तक तुटून खाली पडतं, तो मृत्यू पावतो. शिष्य त्याच्या अस्थी गोळा करून घेऊन जातात असं पुढे वर्णन आलेलं आहे. म्हणजे मला असं वाटलं गार्गी गप्प बसली. स्त्री ही जात्यात शहाणी असते. तर ती गप्प बसली आणि गप्प राहिली. आता तुम्हाला वाटेल मग ह्यात काय एवढं मोठं तत्वज्ञान आहे. गार्गी ही फार वेगळी बनलेली स्त्री आहे. म्हणजे ती 2 दिवस गप्प राहिली. तिसरे दिवशी मध्यंतरी हे शाकल्यचं प्रकरण झालं, त्याचं मस्तक तुटलं वगैरे वगैरे. आणखीन पण कोणी प्रश्न विचारले. मग ती आली आणि सगळ्या सभेला नमस्कार केला.
प्रत्येक गोष्टीत तुमचं वागणं कसं महत्त्वाचं असतं आणि द वे यू अप्रोच पीपल हा फार महत्त्वाचा भाग आहे. तर ती त्यांना म्हणाली की सर्व उपस्थितांना आणि मुख्य म्हणजे जनकाला, मला माहिती आहे मला इथनं काढून टाकलं आहे, गप्प बसायला लावलं, पण मी हार मानणारी नाही. 3,000-3,500 वर्षापूर्वीची एक स्त्री एका राजाच्या दरबारात जाऊन फक्त पुरुष जिथे आहेत त्या सभेमध्ये हे बोलतीये, हे नुसतं चित्र डोळ्यासमोर आणा. मग तो म्हणतो काय तुला म्हणायचंय? तर तिचं वाक्य फार सुंदर आहे. आय मस्ट कोट दॅट, यू नो, इट्स अ ब्युटिफुल सेंटेन्स. उपनिषदांची भाषा सुंदर आहे आणि उपनिषदात असं म्हटलंय, गार्गी म्हणते, यथावै काश्यो वा वैदेहो वा उग्रपुत्रः अधिज्यम धौनौ उदुज्यम कृत्वा द्वौ बाणवंतौ सपत्नादि व्याधिनौ. मी सगळ्याचा अर्थ सांगणार आहे. तो ती म्हणते की जसा काशी किंवा विदेह, तर विदेहाचं नाव घेतलंच पाहिजे कारण जनक विदेहाचा राजा आहे, बहुधा ही काशीची रहिवासी असेल. आणि उग्रपुत्र म्हणजे चांगला शूर सैनिक. तो काय करतो, धनुष्य खाली असतं की नाही, त्याला तुम्हाला माहिती आहे दोरी लावायला लागते, ज्या म्हणतात त्याला, तशी ती ज्या लावतो आणि रणांगणावर प्रवेश करतो. काय त्या माणसाचं शौर्य आहे आणि काय त्याचा आत्मविश्वास आहे, त्याच्या भात्यामध्ये द्वौ बाणवंत, फक्त 2 बाण आहेत आणि त्याला माहिती आहे की मी जे 2 बाण मारीन त्यांनी माझा शत्रू गारद झालाच पाहिजे. असे 2 प्रश्न घेऊन मी तुझ्याकडे आलेली आहे याज्ञवल्क्या. आणि ती त्याला सांगते धारयस्व. आव्हान आहे हे याज्ञवल्क्याला, नुसतं प्रश्न विचारणं नाही आहे, आव्हान देते ती त्याला. इवन शंकराचार्य घाबरतात गार्गीच्या या पवित्र्याला. आणि धारयस्वचा अर्थ सांगताना ते म्हणतात ब्रह्मविद चेत. उपनिषदात नाही आहे पण गार्गीच्या संदर्भात शंकराचार्य म्हणतात, ती त्याला म्हणतीये तुला जर ब्रह्माचं ज्ञान असेल तर दे माझ्या प्रश्नाची उत्तरं. आजकालच्या भाषेत म्हणजे आहे हिंमत, असं ती एक प्रकारे वेगळ्या शब्दात आणि चांगल्या भाषेमध्ये बोलतीये. पण हे धाडस किती स्त्रिया दाखवतील आज सुद्धा. तुम्हाला समजा एखाद्या कुठल्या तरी कॉन्फरन्समध्ये हे रद्दी पेपर आहे, निघून जा तुम्ही, तर आपला अपमान होईल. आजकालची स्त्री सुद्धा रडेल, कितीही हुशार असली तरी डोळ्यात अपमानाने तरी पाणी येईल. गार्गी परत येते हे मला सर्वात महत्त्वाचं वाटतं. किती स्त्रियांकडे, कितीतरी स्त्रियांकडे ज्ञान आहे आज सुद्धा आणि त्या काळी सुद्धा, पण हे धाडस कुणाकडे आहे? आणि हे धाडस गार्गीमध्ये का आलं याचं मुख्य कारण म्हणजे ती स्त्री होती का पुरुष होती हे महत्त्वाचं नाही, तिला आपल्या ज्ञानामुळे आलेला आत्मविश्वास आहे. हा आत्मविश्वास जिला आहे तिला धाडस आपोआप येतं. मग ती हिरकणी असो, तिला आत्मविश्वास आहे की मी खाली उतरून जाईन माझ्या बाळाला दूध पाजायला. संध्याकाळच्या काळोखामध्ये सुद्धा ती त्या ह्याच्यावरनं उतरून गेली. प्रश्न मुख्य येतो मला असा, म्हणजे गार्गी काय म्हणाली हे जितकं महत्त्वाचं आहे तितकं ती कसं बोलली हे महत्त्वाचं आहे. बरं, हे बोलताना तिने कुणाचाही अपमान केला नाही, फक्त एवढं सांग, मी 2 प्रश्न विचारणार आहे याज्ञवल्क्याला, तुमची अनुमती असेल मी विचार. आता याज्ञवल्क्याला काही हो नाही म्हणा, कारण सगळेजण जनकच हो म्हणतं. मग गार्गी त्याला प्रश्न विचारते, काय रे त्या दिवशी तू मला गप्प केलंस की ब्रह्मलोक ओतष्ट प्रोतष्ट कशात आहे ह्याच्यावर, तर आता मला सांग की कशात आहे तो. तर तो म्हणतो, तोच प्रश्न ती रिपीट करते, आकाश, असं तो उत्तर देतो. आपण ज्याला आभाळात ढग दाटून आले म्हणतो त्याला नाही आकाश म्हणत आपण. आकाश, अवकाश हे सगळे शब्द वेगळ्या अर्थाने वापरले जातात. स्पेस म्हणजे तुला असं वाटतं की हा मला ते शेवटचं दिसतंय, काही दिसत नसतं आपल्याला, बरोबर आहे, कारण आपली दृष्टीच मुळी तिथे पोचायला अशक्य आहे. तर याज्ञवल्क्य म्हणतो ब्रह्मलोक अशा त्या आकाशामध्ये पसरलेला आहे. आणि बघ गार्गी आपल्या त्या भात्यातला दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा बाण काढते आणि ती विचारते, कस्मिन्नु खलु अयम आकाशः ओतश्च प्रोतश्च इति. बरं, परवानगी मिळालेली आहे, तिने अनुमती घेतल्याशिवाय ती बोलत नाहीये,
कुठेही तिने कसलाही मर्यादाभंग केला नाहीये. मग याज्ञवल्क्य म्हणतो की त्याच्या लक्षात येतं की आपण हिला स्त्री म्हणून कदाचित किंवा फार बोलतीये. आपण लहान मुलांना सुद्धा म्हणतो नाही किती प्रश्न विचारतोस रे, गप्प आता. तसं आपण हिला गप्प केलं. पण ही वेगळ्या खाणीतनं आलेली आहे, वेगळ्या मातीतनं आलेली आहे. आणि तो म्हणतो ठीक आहे गार्गी, मी तुला सांगतो. आणि तिथे याज्ञवल्क्य ब्रह्मतत्वाचं जे वर्णन करतो त्याला तोड नाही. अर्थात ते याज्ञवल्क्याने केलेलं आहे, पण गार्गीमुळे त्याला ते करावं लागलेलं आहे. हे पण तितकंच महत्त्वाचं, बरोबर. आणि मग तो सांगतो त्याला अक्षर असं म्हणतात. हे जे आकाश आहे, स्पेस, काय जे तुम्हाला नावं द्यायची ते द्या, ते कशात सामावलं आहे तर अक्षर. आणि अक्षर म्हणजे ब्रह्म. पुन्हा मैत्रेयीला जे सांगितलं तेच याज्ञवल्क्य हिला सांगतो, कारण दोन्ही स्त्रियांच्या विचाराची झेप ही दगडमातीपुरती मर्यादितच नाही आहे. त्या दोघींना सगळं उच्च ज्ञान हवं आहे. आणि मग तो त्या अक्षराचं वर्णन करतो. ते वर्णन मी थोडक्यात सांगणार आहे, कारण गार्गीला समजलंय ते. म्हणजे ते फार महत्त्वाचं आहे. मी म्हटलं तसं की तिला समजलं हे महत्त्वाचं. आणि तो सांगतो हे जे अक्षरतत्व आहे याच्यामध्ये सगळं पृथ्वी वगैरे सामावलेलं आहे. हे जे अक्षरतत्व आपण आता ब्रह्म म्हणूया त्याला, हे जे ब्रह्म आहे त्याच्यामुळेच निमिषा, क्षणाः, अहोरात्राः, दिदाः, मासाः, संवत्सरम म्हणजे सगळी कालमापक आहेत. क्षण, निमिष म्हणजे पापणी फडफडायला वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात. आणि तिथून संवत्सर म्हणजे वर्षापर्यंत तो जातो. तिथपर्यंत सगळं ह्या अक्षराचंच काम आहे. याचा अर्थ काय झाला माहिती आहे? तुमच्या लक्षात आला नसेल कदाचित, पण याज्ञवल्क्य गार्गीला सांगतोय की अगं जेव्हा मी नद्या पर्वत म्हणते तेव्हा स्थल, स्पेस. आणि जेव्हा मी अहोरात्र आणि मास आणि संवत्सर म्हणते तेव्हा इट इज टाईम. सो बोथ स्पेस अँड टाईम आर कंटेन्ड इन ब्रह्म. आज सुद्धा स्पेस टाईम सिंग्युलॅरिटी हा स्टीवन हॉकिंग माझा आवडता शास्त्रज्ञ. हे फार समजत नसलं तरी मी त्याचं निदान चरित्र वाचलं, सिनेमा बघितला त्याचा बायोपिक, तर त्यांनी हेच सांगितलं स्पेस टाईम सिंग्युलॅरिटी, की ते दोन्ही एकच आहे. म्हणजे मागच्या शतकात डेकार्तेनी पण सांगितलं जर्मनीमध्ये, पण हे गार्गीला समजलं. आणि मग याज्ञवल्क्य पुढे जाऊन तिला आणखीन बरंच त्याचं वर्णन करतो. हे कसं आहे तत्व, अस्थूलम अऱ्हस्वम. हे स्थूलही नाही, हे छोटंही नाही. इट इज नीदर मायक्रो नॉट मॅक्रो. हे दीर्घ नाही, ह्रस्व नाही, हे अमुक नाही, तमुक नाही. आणि हे आपल्याकडे कायम झालं आहे की ब्रह्माचं वर्णन, तुम्ही हा शब्द ऐकला असेल, तत् नेती नेती ब्रह्म न इति. हे असं नाही, हे तसं नाही, हे असं नाही, असं ब्रह्माचं वर्णन येतं. आजकाल तुम्ही केमिस्ट्रीमध्ये वॉटरची व्याख्या काय करता की हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येतात आणि कलरलेस, टेस्टलेस, ओडरलेस, शेपलेस. ही तुमची व्याख्या आहे. देर इज नथिंग पॉझिटिव्ह, पण स्टील इट इज व्हेरी मच देअर. तसं तो सांगतो की ब्रह्माचं मी तुला पॉझिटिव्ह ॲट्रिब्यूटमध्ये वर्णन नाही करू शकणार, पण मी तुला त्याचं रूप कसं नाही आहे हे सांगतो. आता तुझी म्हणजे प्रत्येकाने आपापल्या कुवतीप्रमाणे ओळखून घ्या. आता गार्गीची कुवत काय आपण पाहिलीच आहे, तर तिला तर ते सगळं समजलं. पण शेवटी याज्ञवल्क्य जे वाक्य बोलतो ते फार महत्त्वाचं आहे. तो म्हणतो गार्गी, माझ्या मते आता मी तुझं समाधान केलं. एका कुठल्याही गुरुला किंवा कोणालाही आपण बोलतोय ते शिष्यांना समजलं की होणारा आनंद हे खरं त्याचं रिवॉर्ड असतं. आणि ते चेहऱ्यावर कळतं आपल्याला की अरे समजलं बरं का, ह्याला आवडलं बरं का हिला. असं शेवटी याज्ञवल्क्य सांगतो की यो वै एतद अक्षरम विदित्वा, जो हे अक्षर ब्रह्मतत्व, अक्षर म्हणजे काय माहिती आहे ना, क्षर म्हणजे कमी होणे, अक्षर म्हणजे जे कधीही कमी होत नाही. आपण ब्रह्मचा अर्थ पाहिलाच. तर हे ब्रह्मतत्व जाणून जो पलीकडे जातो म्हणजे मृत्यू पावतो, त्याला ब्राह्मण म्हणायचं
यो वै अविदित्वा प्रैती, आणि ज्याला हे अक्षरतत्व कळत नाही त्याला कृपण म्हणायचं, दुर्दैवी. म्हणजे ब्राह्मणाची व्याख्या काय आहे पहा, जातीवाचक नाही आहे. ब्रह्म ज्याला कळलं तो ब्राह्मण. आणि हे सगळं ऐकल्यावर या संवादातला, ह्याला संवाद म्हणायचा का काय म्हणायचं मला कळतच नाही आहे, पण शेवटचं वाक्य असं असतं की गार्गी त्या सगळ्या सभेला हात जोडते आणि म्हणते, ह्याच्या इतकं विद्वान खरोखर कोणी नाही आहे, तुम्ही आता आपापल्या घरी परत जा, हे सर्वात उत्तम. म्हणजे मला असं वाटतं की शेवटी सुद्धा तिच्यातलं जे स्पिरिट आहे विच इज अमेझिंग. आणि म्हणून गार्गी ही तत्वज्ञानी तर आहेच, पण एक स्त्री असून सुद्धा असंच मला म्हणावं असं वाटतंय, कारण जगभर किंवा त्या काळात तसंच दिसतं. एक लक्षात घ्या की दुसरी कोणतीही स्त्री त्या सभेत असल्याचा उल्लेख नाही. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैत्रेयीचं मी सांगितलं तुम्हाला की तिला मुलगा होता पिप्पलाद नावाचा, कात्यायनीला कात्यायन, म्हणजे त्यांच्या संसाराची वर्णन आहे. गार्गीचा विवाह झाल्याचा सुद्धा उल्लेख नाही. याचा अर्थ तिने आजन्म तत्वज्ञानच केलं हा आपल्याला स्पष्ट दिसतो. कुठे लिहिलेलं नाही असं की ती अविवाहित आहे, पण आपल्याला कळू शकतं, कुठेतरी तिचा उल्लेख आला असतो. आणि मग ती या सगळ्यांना सांगते आणि याज्ञवल्क्याला नमस्कार करते आणि म्हणते, काय काय म्हणत असेल ते नाही म्हटलं तरीच पुरणार आहे आपल्याला, पण ती त्याचं वर्चस्व मान्य करते. कारण याज्ञवल्क्याने शेवटी तिला तो शरण गेला असं मी म्हणेन. आधी ती त्याला शरण गेली की ठीक आहे तू मला जा म्हणतोस मी गेले, पण आली ना, द्वौ बाणवंतौ, 2 प्रश्न घेऊन आली ना ती परत. किती स्त्रियांमध्ये हे धाडस आहे. आपल्यावर झालेल्या अध्यायाचं त्याला तोंड फोडण्याचं धाडस किती स्त्रिया आहे. हा गार्गीवर झालेला अकॅडमिक इनजस्टिस होता की तिला गप्प बसवलं, बरोबर, पण ती त्याला दबली नाही, कारण तिच्याकडे ज्ञान होतं. त्या ज्ञानामुळे आलेला आत्मविश्वास होता आणि त्या आत्मविश्वासामुळे आलेलं धाडस सुद्धा होतं. गार्गी आणि मैत्रेयी या दोघी एकाच ग्रंथात येतात, बरोबर, पण त्या दोघींच्या दृष्टिकोनांमध्ये अतिशय फरक आहे. ताई तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? अगदी. एक तर पहिलं मगाशी मी सांगितलं की बृहदारण्यक जिथे रचलं गेलं तिथे स्त्रिया नक्की जास्ती शिकत असल्या पाहिजे. हां, मैत्रेयीचं काय आहे माहितीये का, ती शंका विचारून जिज्ञासा पुरवतीये तिची. एक तर तिला अशा म्हणजे वित्त वगैरे गोष्टीच आवडत नाहीयेत आणि ज्ञान हवंय हे महत्वाचं, पण जन्मभर ती संसारी राहिलेली आहे. दुसरं म्हणजे ती याज्ञवल्क्याची पत्नी आहे. कुठे ना कुठे ही पण बंधनं तिच्यावर असणारच आहे. त्यामुळे तिने विचारलेले प्रश्न हे अगदी जो ज्याला आपण म्हणू साधक, फर्स्ट स्टेजचा एलिमेंटरी लेवलचा स्टुडंट आहे त्यांनी विचारल्यासारखे आहेत. आपल्याला सुचले नसते, पण तत्वज्ञानही माणसाची पत्नी झाल्यावर त्या स्त्रीला जे प्रश्न सुचतील तसे तिचे हे साधे प्रश्न आहेत. याच्या उलट गार्गीचं कसं आहे, एक तर गार्गी माझ्या मते आजन्म अविवाहित राहून ब्रह्मवादिनी राहिली. तत्वज्ञानच तिने केलं पुढे सुद्धा, दुसरं काही केलं नाही. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे तिला मुळात ज्ञान आहे जे मैत्रेयीला नाही आहे असं मी म्हणणार नाही, पण मैत्रेयी समजा 12वी पास झाली असेल तर गार्गीची PhD झाली ऑलरेडी, नाही का. या दोघींच्यातला फरक त्यांच्या प्रश्नांमध्ये सुद्धा दिसून येतो. आणि म्हणून मैत्रेयी बिचकत बाचकत आपल्या नवऱ्याशी बोलते. गार्गी कुणालाही न घाबरता भर राजसभेत आडवे तिडवे प्रश्न विचारते. तेव्हा ह्या दोघींच्या स्वभावातला हा जो फरक आहे तो त्यांच्या प्रश्नात सुद्धा तुम्हाला दिसतो आणि एकूण त्या सगळ्या कथांमध्येही दिसतो. आणि मला जे नेहमी वाटतं, मी मगाशी बोलले मला आठवत नाही आता, की गार्गीनी तिच्यावर झालेल्या अन्यायाला तोंड फोडलं हे मला फार महत्त्वाचं वाटतं बुवा. की काय म्हणून तुम्ही मला मगाशी गप्प बसवलं, एक स्त्री म्हणून द्या आता उत्तर, धारयस्व एतान प्रश्न. म्हणजे तिने ज्या रीतीने त्याला आव्हान दिलं ते फारच महत्त्वाचं आहे.
म्हणजे आजच्या जगात पण हे शिकण्यासारखंच आहे. अरे म्हणजे आजच्या आजच्या जगात मुलींनी नाही, पुढच्याही केव्हाही कधीही. शिकण्यासारखंच आहे की एकतर ज्ञानाची म्हणजे जिज्ञासा हवी मैत्रेयीसारखी. दुसरं, मैत्रेयीने विचारलेले प्रश्न सुद्धा मोलाचेच. वाटेल तसं नाही तिने विचारलं. मी जरी म्हटलं की ती अगदी ह्या लेवलवर आहे आणि गार्गी ह्या लेवलवर आहे, पण म्हणजे मला मैत्रेयीची उपेक्षा नाही करायची. मैत्रेयीने सुंदरच प्रश्न विचारले. आजन्म जिनी फक्त चूल आणि मूल सांभाळलं, तिला या वयात, आता तो जर का वानप्रस्थ घेतोय तर ती पण 60ला आली असेल, पण या वयात सुद्धा तिची कुठेतरी अतृप्त राहिलेली इच्छा की मला आत्मज्ञान शिकायचंय तिने पूर्ण केली. हे सुद्धा विशेष आहे की आता काय करायचंय, शिकू असं नाही तिला कधी वाटलं. मला शिकायचंय, तुम्ही मला शिकवा. हे तिचं मला फार आवडतं. आणि या उलट गार्गी तर म्हणजे आउट ऑफ दिस वर्ल्ड आहे खरोखर. मला एक गंमत वाटते. मैत्रेयी नाव मी माझ्या भाचीचं सुद्धा आहे, 3-4 जणींचं तरी ऐकलेलं आहे ओळखीच्या. गार्गी त्या मनाने कमी असतात. नाव ठेवलेलं गार्गी कुणाचं आहे एखाद दुसरी मला माहिती आहे. याचं कारण काय माहितीये का? या कोण होत्या हेच जगाला माहिती. हो, तेच मी विचारणार होते की यांच्याबद्दल गार्गी मैत्री ह्यांच्याबद्दल फारसं कुठे नाही आहे माहिती. अगं एक उपनिषद वाचलत ना बृहदारण्यक की सगळी माहिती कळेल. आणि मुख्य गोष्ट अशी आहे ह्याच्यामध्ये की ह्या नंतर कधी आल्या नाहीत, कारण त्या काळातल्या आहेत. सुलभा ब्रह्मवादिनी महाभारतात सुद्धा जनकाबरोबर तत्वज्ञानाची चर्चा करताना दिसते, तशा ह्या आल्या नाहीत. पण ह्या खऱ्या खुऱ्या तत्वज्ञानी आहेत, ब्रह्मवादिनी आहेत. आणि मी म्हटलं तसं प्रत्येक स्त्रीने उठून काय मग ब्रह्म कसं असतं हो, आत्मा कसा दिसतो हो, असं म्हणायची गरज नाही. तुम्ही जे वाचताय, शिकताय, करताय त्यातलं अंतिम काय आहे ते निदान तुमचं ध्येय तरी असू दे, तिथपर्यंत पोचायची धडपड तरी असू दे, जी या दोघींनी केलेली दिसते. आणि म्हणून मी गार्गी आणि मैत्रेयीला खरोखर कायम वंदन करते. अगदी आता नाव बदलायची मला वेळ येणार नाहीये, पण आली तर मी माझं नाव गार्गी मैत्रेयी असं ठेवेन. मी त्यांच्यात कुठेही पासंगाला सुद्धा पुरणार नाहीये, पण खरोखर ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा अशा ह्या स्त्रिया आहेत. सुचेताताई, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही इथे आलात आणि गार्गी मैत्रेयीबद्दल आम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत समजावून दिल्या, गोष्टी सांगितल्यासारखं. खरंच धन्यवाद. मलाही खूप बरं वाटलं, कारण तुमच्या माध्यमातून मला इतरही सॅसी सखी सगळ्यांपर्यंत पोहोचता येईल, तर त्यांनाही या दोघींचं माहिती कळेल. हे फार महत्त्वाचं आहे. असेच तुम्ही कार्यक्रम करा आणि आपल्या प्राचीन परंपरा आणि स्त्रिया, तुम्ही आधुनिक पण विषय घेताच आहात, पण यांनाही आपण आपल्या लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे. हो, अगदी अगदी. धन्यवाद. तोच प्रयत्न असेल आमचा. जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर नक्की शेअर करा. आणि हो, सॅसी सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात पुन्हा भेटूया. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.